नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज म्हणजे उशिरा अपलोड होत आहे व्हिडिओ की बऱ्याच जणींना प्रश्न पडत आहे की ब्लाउज पेपर पॅटर्न कोणता आहे किंवा ब्लाउज विषयी थोडक्यात माहिती पॅटर्न विषयी देणार आहे। तर खूप सारे मेसेज येत आहेत, कमेंट येत आहेत की ताई प्राइस काय आहे, क्वालिटी कोणती आहे। तर मी सगळ्या मैत्रिणींना म्हणणार आहे की तुम्हाला प्राइस वगैरे ही सर्व जी काही माहिती पाहिजे आहे ती तुम्ही फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करायचा आहे। फोन कॉल जे आहे ती इतक्या साऱ्या जणींचे रिसीव करता येत नाहीत मला, त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला जे काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती तुम्ही तिथे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल। आज तब्येत बरोबर नाही तरी पण मी खास बऱ्याच जणींचा प्रश्न येत आहे, कमेंटही तुम्हाला दिसत असतील, ताई प्राइस काय आहे किंवा काय त्याची प्रोसेस काय आहे, साईज किती आहे, ही सर्व प्रकारची जी माहिती आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि खूप साऱ्या जणींना म्हणजे मला मेसेज किंवा कमेंटवरून असा कॉलवरून असं वाटतं की प्रत्येकीला घ्यावं वाटायले, पण इच्छा होत नाही पार्सल आपले पेमेंट अगोदर करायची, पार्सल येतील का नाही। तर बिनधास्त तुम्ही पार्सल ऑर्डर करू शकतात, कारण ऑर्डर तुमचं 100% तुमच्यापर्यंत येणार आहे। फसवणुकीचं कुठलंच नाही आपलं, कारण एक तुम्हीही कष्ट करतात, मीही कष्ट करते, तर कष्ट करणारे लोक कधीच फसवणूक करत नसतात। तर बऱ्याच जणींचा कॉल येतो की अगोदर पेमेंट करायची का, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही का, हे सर्व जे प्रश्न आहेत तुमचे बरोबर आहेत। तुम्हाला शंका येऊ शकते की तुमचे पार्सल येतील का नाही पेमेंट केल्याच्या अगोदर, पण काय होतं की तुमच्या घरपोच आपले पेपर पॅटर्न येत असतात। तर तुमच्या गावचा जो पोस्टमॅन असते तर ते पोस्टमॅन तुमच्यापर्यंत पार्सल आणून देत असतात, त्याच्यामुळे पेमेंट तुमचं आमच्याकडे कसं येणार की तुम्ही जर त्यांच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी केली त्यांनी, तर त्यांच्यापाशी जर तुम्ही पैसे दिले तर ते पैसे आमच्यापर्यंत येणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला फोनपे करावं लागेल अगोदर, आणि ती फोनपे केल्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो मला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे। व्हॉट्सअपला सेंड केल्याच्या नंतर तुमचं पार्सल जे आहे ते दुसऱ्या दिवशी लगेच ट्रान्सफर केलं जातं। आणि काय होतं की ग्रामीण भागात असेल तुमचं गाव वगैरे, तर तिथे थोडंसं पार्सल 8-10 दिवसाच्या वर लागतो, तर पण येऊन जातं पार्सल, 100% येणार म्हणजे येणार, मी खात्री देत आहे। आणि तुम्हाला तुमचं पार्सल नाही जरी आलं तरी मी तो पार्सल जे आहे ती मला रिटर्न येत असतं, आणि रिटर्न आल्याच्या नंतर मी ती तुमचे पैसे जे आहे ती नाही जर आलं तुमचं पार्सल तर पैसे जे आहे ती तुमचे रिटर्न करू शकते, कारण 100% पार्सल तुमच्यापर्यंत आलं नसल्याच्या नंतर माझ्याकडे ती पार्सल रिटर्न येत असतं। त्यासाठी 100% तर तुमचे पार्सल येतातच। आजपर्यंत ज्या महिलांनी घेतलेले आहेत त्या महिलांचे पार्सल 100% गेलेले आहेत आणि स्वतः त्या ब्लाऊज शिवत आहेत। आणि ज्या ज्या ताईंनी मागे माझं व्हॉट्सअप जे आहे ते व्हॉट्सअपवर त्यांनी फोटो सेंड केलेले होते, तर ते फोटो माझे डिलीट झालेले आहेत, त्याच्यामुळे ज्या ज्या ताईंनी पार्सल घेतलेले आहेत, ब्लाऊज शिवलेले आहेत, त्यांनी प्लीज फोटो सेंड करा, म्हणजे दुसऱ्या ताईंना कळन की आपलं पार्सल येते का नाही किंवा परफेक्ट ब्लाऊज बसतील का नाही। ही जी काही सर्व माहिती आहे ती तुमची थोडीशी मला मदत पाहिजे आहे, कारण ह्या दुसऱ्या जी ताई आहेत घेणाऱ्या त्यांनाही त्यांचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो तुमच्या मदतीने। तर तेवढंच, म्हणजे आज मी खास त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे। मला व्हिडिओ ही बनवू वाटत नाही आज, तरी पण म्हटलं की म्हणजे दवाखान्यातून ते आलेले आहे, तरी पण म्हटलं की हवामान आता चेंज होत आहे, त्याच्यामुळे थोडंसं सर्दी वगैरे ही होत आहेत, त्यामुळे थोडं ताप वगैरे आलेली होती, पण आता बरं वाटत आहे। पण म्हटलं की बऱ्याच जणी वाट पाहत असतात बऱ्याच ताई, तर कंटिन्यू, आणि कसं आहे तुम्ही दररोज तुमचं पार्सल येते का नाही हे जरी विश्वास नसला तरी बी आम्ही दररोज तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असतात तुम्हाला, आणि मी तुमचं गाव कोणतं आहे, कुठे राहतात, हे सर्व काही जे आहे ते प्रश्न विचारित असतात मला कॉलवर वगैरे किंवा मेसेजद्वारे,
आता एवढ्या साऱ्या जणींचे तुम्हाला मेसेज दाखवले असते मी, पण काय होतं की फोन जो आहे तो माझा हा एकच आहे, त्याच्यामुळे मला याच्यावर त्यांचे मेसेज जे आहेत ती आणि दररोज किती कॉल येतात किंवा मेसेज येतात हे तुम्हाला दाखवलं असतं. पण दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये, दुसऱ्या घरातल्यांच्या मोबाईलमध्ये शूट करून तुम्हाला दाखवून मी तेही दाखवून की दररोज किती कॉल येतात, किती मेसेज येतात व्हॉट्सअपला ते वगैरे. तर तुम्हाला खूप साऱ्या जणींना घ्यायची खूप इच्छा आहे, पण तुमचा विश्वास नाही आहे. मेन म्हणजे तुमचा विश्वास ही महत्त्वाचा असतो. आणि तुम्हाला त्याच्यामुळे काय केलेलं होतं मी की तुमचा जो साईज आहे येतं का नाही पार्सल चेक करण्यासाठी कमी प्राईजमध्ये अगदी 300-350 रुपयामध्ये तुमची साईज जी आहे प्रत्येकीची एक साईज तुम्ही घेऊन पाहिजे आहे. एक साईजमध्ये तुम्हाला कटोरीचा पूर्ण भाग, प्रिन्स कट, 4 टक्स असे 3 प्रकारचे ब्लाऊज जे आहे ती येत असतात. आणि त्याच्यामध्ये तुमची साईज लांब-बाही, हाफ-बाही हे जे आहे ती सर्व काही तुम्हाला एक साईजमध्ये येऊन जाते. तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही तिथे बिनधास्त एक साईज मागून पाहायचे आहे. तुमचं पार्सल आल्याच्या नंतर तुम्हाला दुसरे पार्सल मागवायचे असतील तर मागवू शकतात. आणि काल क्रांतीताईंनी एक कमेंट केलेली होती की क्रांती फॅशन म्हणून, त्यांना मी ज्यावेळेस मी लक्की ड्रॉमध्ये नंबर निघाला होता त्यांचा, त्यावेळेस त्यांना पार्सल पाठवलं होतं आणि त्यांना ते परफेक्ट बसले. मेसेज पण केलेला आहे त्यांनी, तरीही काल त्यांनी प्राईज मला कमेंटद्वारे विचारलेली आहे. तर क्रांतीताई तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा, मी तुम्हाला सर्व काही माहिती जी आहे ती मिळून जाईल. आणि लक्ष्मीताई म्हणून पण आहेत, त्यांचीही कमेंट आलेली आहे की ताई पाठीमागलचा गळा कमी असेल तर पॅटर्नवरून कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे, 6, 6.5, 7, 7.5 या गळ्यापर्यंत कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये मी सांगणार पण आहे ती. आणि इथून मागेही सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला या चार्ट मध्ये दिलेला असतो, या सेटमध्ये जो चार्ट दिलेला असतो, तर हे पहा, हा जो चार्ट दिलेला असतो, बुक दिलेला असतो तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला मागील गळ्याची उंची जी आहे ते कमी असेल ह्याचाही तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे या बुकमध्ये. तर ते तुम्ही तिथे पाहायचं आहे. आणि ज्या साईजचा शक्यतो काय होतं 36, 38, 40 या साईजमध्येच तुम्हाला पाठीचा गळा, वयस्कर महिला असतात त्याच्यामुळे पाठीचा गळा जो आहे तो कमी त्या महिलांसाठी लागतो. 6, 6.5, 7, 7.5, 8 या गळ्यापर्यंत उंची ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला मोंडा जितका घेतलेला आहे आपण तितकाच तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे. गळा रुंदी जी आहे ती 2.5 घ्यायची आहे. शोल्डर जे आहे ती तुम्हाला 2.25 किंवा 3.5 हे शोल्डर घ्यायचे असतात. तर हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही कंटिन्यू जर माझे दररोज व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला सगळे काही तुमचे प्रश्न जे आहेत ती सॉल्व्ह होत असतात. आणि हे एका सेटमध्ये तुम्हाला 28 ते 48 साईजपर्यंत जर सेट घेतला तर त्याच्यात हे बुक येत असतं. ह्या बुकमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या माहिती आहे. तुम्हाला कटोरीचे पूर्ण चार्ट येणार, प्रिन्स कटचा, बोटनेकचा, स्टँड कॉलरचा आणि त्याच्या जी आकृत्या आहेत, डायग्राम जे आहेत या पद्धतीने तुम्हाला सर्व काही डायग्राम त्याच्यात येत असतात. लांब-बाही, हाफ-बाही ही सर्व काही माहिती जी आहे ती तुम्हाला या बुकमध्ये मिळत असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण साईज घ्यायचा नसेल त्यावेळेस तुम्हाला 5 साईज किंवा 6 साईज घ्यायचे असते. 2 विभाजन केलेले आहेत, टोटल 11 साईज होत आहेत. त्याच्यामध्ये मी 5 साईज आणि 6 साईज या 2चं विभाजन केलेलं आहे. कारण प्राईजमुळे किंवा तुमचं पॅटर्न येतं का नाही, फसवणूक होती का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही तुमचं 5 साईज किंवा 6 साईज याच्या प्राईजही मी वेगळे केलेले आहेत. तर ही सर्व प्राईज वगैरे, पेपर कोणता आहे, पेपरची आणि साईजची प्राईज किती आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जात असतो. प्रोसेस कशी आहे त्याची मागवण्याची तेही तुम्हाला व्हॉट्सअपला फक्त काय करायचं आहे, हाय म्हणून मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजेत असे कमेंट करायचे, म्हणजे मेसेज करायचा आहे. त्याच्यावर लगेच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. शक्यतो मी बऱ्याच जणींचे रिप्लाय देत असते, चुकून कोणाचा राहिला असेल तर क्षमा मागते. आणि कॉल बऱ्याच जणींचे येत असतात तर कॉल मला रिसीव करायला वेळ भेटत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हीही समजून घ्या की प्रत्येकीचा कॉल उचलून मला शक्य नाही उचलणं.
तर तुम्ही मेसेजमध्ये जर जी काही तुम्हाला बोलायचं आहे व्हॉट्सअपला तुम्ही बोलू शकता, तर तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईन. आता इथे पाहू शकता प्लॅस्टिक म्हणजे काय, तर प्लॅस्टिक म्हणजे तुम्हाला हा प्राईजमध्ये खूप महाग बसतो, बरेच जणींचा खूप महाग आहे असा प्राईस तुम्हाला तर सांगितली जाते मी. पण प्लॅस्टिकचा जर घेतला तुम्ही, हा जर पेपर घेतला तर तुम्हाला कधीच दुसरा पेपर मागवायची गरज लागणार नाही. कारण हा तुम्ही पाण्यात जरी भिजू घातला तरी बी हा खराब होणारा नाही. दीर्घकाळ म्हणजे दीर्घकाळ जोपर्यंत तुम्ही काम करत आहेत ब्लाऊजचं तोपर्यंत हा पॅटर्न टिकणारा आहे. तर हा एकदम असा काहीही करा तुम्ही, याला काहीच होणार नाही. हा प्लॅस्टिकचा जो आहे तो आणि आहे असा व्यवस्थित असा राहत असतो. हे पहा अशा पद्धतीने हा राहतो. तर हा महाग बसतो, पण खूप म्हणजे याचा पेपरच महाग आहे त्याच्यामुळे. आणि त्यानंतर हा आहे कार्ड सीट पेपर, एकदम हलक्या क्वालिटीचा आणि कमी प्राईसचा आहे हा. तर हाही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त प्राइस नको द्यायची असेल तर त्यावेळेस तुम्ही हाही घेऊ शकता. त्यानंतर मीडियम क्वालिटीचा आहे हा जो आहे तो आर्ट पेपर आहे. हे मी सेट जे आहेत ती तयार करून बुकिंग केलेले जे आहेत ती पॅक करून ठेवलेले आहेत, पण तरीही तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी दाखवत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला साईजनुसार हाफ बाही येणार आहे, साईजनुसार साईड पीस येणार आहे, साईजनुसार कटोरी येणार आहे, साईजनुसार लांब बाही, साईजनुसार क्रॉसपट्टी. ही सर्व जी भाग आहेत ती तुम्हाला व्यवस्थित असे मिळून जातात एकदम सविस्तर मध्ये. आणि तुम्हाला त्याच्यावर साईज जे आहे ती सर्व काही साईज तिथं लिहून दिलेले असतात. आणि तुम्हाला फक्त उंची खालच्या साईडने उंची वाढवायची आहे पाठीच्या भागाला आणि पुढच्या भागाला. पाठीच्या भागाला तुम्ही जितकी अर्धा इंच 1 इंच उंची वाढवली की ह्या साईड पीसलाही तुमची उंची जी आहे ती वाढवायची आहे. शक्यतो हा 13.5 उंचीचे पॅटर्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 14, 14.5 तयार उंची जर घ्यायची असेल त्यावेळेस तुम्ही हा पॅटर्न वाढवून घेऊ शकतात. कशा पद्धतीने वाढवायचं आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओ दररोजची दररोज पाहिल्याच्या नंतर सर्व समजून जाईल की कशा पद्धतीने वाढवायचं आहे. ताई कशा पद्धतीने वाढवून घेत आहेत हे सर्व काही माहिती जी आहे ती तुम्हाला मिळून जात असते. त्यानंतर तुम्हाला लांब बाही हाफ बाहीहून कमी म्हणजे कमी जास्त असतात. कुणाची 5 असते, कुणाची 6 असते, कुणाची 5.5 असते. ही सर्व जी काही आहे ती छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सर्व माहिती मिळत असते. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ती बघत जा. दररोज मी अपलोड करते, फक्त टाइम जे आहे ती माझा मागं पुढं होत आहे. आज जरा खूप उशिराच झालेला आहे, टाइम 4-4:30 वाजतील या व्हिडिओला अपलोड व्हायला. कारण आजारी असल्यामुळे थोडं दुपारपर्यंत मी जरा आज झोपूनच होते, पण दुपारून जरा दवाखान्यातून आल्याच्या नंतर थोडं बरं वाटत आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केले, कारण बऱ्याच जणी वाट बघत असतात माझ्या व्हिडिओची. त्यासाठी त्यांना अपडेट देण्यासाठी आणि ह्या ब्लाऊज पेपर पॅटर्न विषयी माहिती देण्यासाठी आज व्हिडिओ करत आहे. तर नक्की तुम्ही एकदा एक साईज घेऊन पहा, किंवा तुम्हाला घ्यायचीच असेल तर बिनधास्त तुम्ही घेऊ शकता. डोळे झाकून घेऊ शकता. तुमचे पार्सल 100% नाही 101% तुमचे पार्सल येत असतात. भ्यायची गरज नाहीये, कारण मीही तुमच्यासारखीच आहे. फक्त या पॅटर्नची प्रत्येकीला गरज आहे म्हणून मी हे काम चालू केलेलं आहे. तर तुमच्या आशीर्वादाने हे काम चालूच आहे, बऱ्यापैकी चालू आहे. तर तुम्हाला न घाबरता अगोदर तुम्हाला पेमेंट करावेच लागेल, कारण तुमच्या गावचे पोस्टमॅन जे आहे ती येत असतात, ती तुम्हाला अगोदर तर बोललेच आहे मी. तर या पद्धतीने हे सर्व जे पॅटर्न आहेत ते आहेत. फक्त तुम्हाला प्राईस आणि क्वालिटी पेपरची कोणती त्याचं सर्व काही माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाच मिळून जाणार आहे. तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्व काही माहिती मिळवून घ्यायची आहे. तर फक्त तुम्ही कॉल काही करू नका, कारण तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर विचारलं तर कॉल केलं तर मी कंटिन्यू ज्या महिला पाहत आहेत पहिल्या घेतलेले दररोजचे दररोज पॅटर्न आहेत 8-10 दिवस लागतील, तर त्यांना माहिती की मी कंटिन्यू मेसेज करत असते किंवा फोन कॉल करून विचारित असते त्यांना की तुमचं पार्सल आलं का नाही. तुमची पेमेंट घेतलेली असते, मलाही काळजी आहे, त्याच्यामुळं मी चेक करत असते. त्यांना म्हणजे ज्या महिला पाहत आहेत व्हिडिओ त्यांनी प्लीज कमेंटद्वारे सांगू शकतात. कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक महिलाला वाचता येते कमेंट दुसऱ्या,
मेसेज जे आहेत ती वाचता येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात की मी चेक करते का नाही म्हणून. तर तुम्हाला फोन करून विचारते का नाही, तर तेही तुम्हाला विश्वास देण्यासाठी ह्या बाकीच्या जी महिला आहेत त्यांनाही विश्वास आला पाहिजे की हो ताई फोन करून कॉल करून विचारत असतात बुकिंग केल्याच्या नंतर आपले पॅटर्न आले का नाही, मेसेज करत असतात. म्हणून एवढीच माझ्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट आहे की एवढं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू, खूप वेळ झाले आणि आता थोडं मी आजचा दिवस जो आहे तो आरामच करणार आहे. उद्यापासून आणखीन कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ येत राहणार आहेत. तर ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचे आहे ते सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर चला बाय, काळजी घ्या.